MIDC चुंचाळे पोलिसांची कारवाई। मोनो नायलॉन मांजाचे 1,80,600 रुपये किमतीचे 204 गट्टू जप्त करून 2 इसमांना केली अटक। माननीय पोलीस आयुक्त सो. श्री संदीप कर्णिक सो. नाशिक शहर यांनी नायलॉन मांजा निर्मिती, विक्री, साठा व वापर करण्यास मनाई आदेश जारी केल्याने माननीय पोलीस उपायुक्त सो. परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत सो. व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख सो. अंबड विभाग यांनी नायलॉन मांजा जवळ बाळगणे, खरेदी व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत MIDC पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी श्री मनोहर कारंडे यांना सूचना व मार्गदर्शन केले होते। त्याप्रमाणे MIDC पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी श्री मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस चौकीचे गुन्हे शोध पथकाने मोनो नायलॉन मांजा ताब्यात बाळगणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे। MIDC पोलीस चौकीचे गुन्हे शोध पथक अवैध धंद्यांवर कारवाईच्या अनुषंगाने पोलीस चौकी हद्दीत गस्त करत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की एक इसम श्रीराम रो हाऊसेस वरचे चुंचाळे अंबड नाशिक या ठिकाणी बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगला आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर परिसरातून इसम नामे गौरव रामदास राठोड वय 21 वर्ष, धंदा खाजगी नोकरी, राहणार श्रीराम रो हाऊसेस, रो हाऊस नंबर 03 वरचे चुंचाळे अंबड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंचनामा करून त्याच्या ताब्यातील एकूण 36,000 रुपये किमतीचे मोनोफिल गोल्ड नावाचे प्रत्येकी 900 रुपये किमतीचे एकूण 40 नायलॉन मांजाचे गट्टू ताब्यात घेतले व त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने सदरचा माल हा त्याचा मित्र नामे विनय सुरेश लोखंडे वय 30 वर्ष, राठी, फ्लॅट नंबर 603 ने विंग पोलीस हाऊसिंग सोसायटी आडगाव मसरूड लिंक रोड नाशिक याच्याकडून विक्रीकरिता खरेदी केले असल्याचे सांगितल्याने DB अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन इसम नामे विजय लोखंडे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करून त्याचे राहते घरातून 1,44,600 रुपये किमतीचे मोनोफिल गोल्ड व मोनो किटी नावाचे प्रत्येकी 100 व 600 रुपये किमतीचे एकूण 164 नायलॉन मांजाचे गट्टू पंचनामा करून ताब्यात घेतले। नमूद दोन्ही आरोपितांकडून शासनाने बंदी घातलेला एकूण 1,80,600 रुपये किमतीचे एकूण 204 नायलॉन मांजा गट्टू पंचनामा करून जप्त करण्यात आले। सदर जप्त मुद्देमाल व आरोपी यांना ताब्यात घेऊन MIDC पोलीस चौकी येथे आणून गुन्हा दाखल केला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सो. संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त सो. परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत सो. माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख सो. अंबड विभाग तसेच MIDC पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप भंडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक संदीप शेवाडे, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाई ढाकणे, पोलीस शिपाई खरनार, पोलीस शिपाई सोनवणे, पोलीस शिपाई शेख, पोलीस शिपाई बिराजदार, पोलीस शिपाई सोनवणे, पोलीस शिपाई सोनवणे, पोलीस शिपाई कांदळकर, पोलीस शिपाई शिंदे, महाराष्ट्र पोलीस शिपाई खर्डे, पोलीस शिपाई शेख, पोलीस शिपाई सहाणे, पोलीस शिपाई सावंत यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण हे करीत आहेत। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी नायलॉन मांजा विक्री, साठा, निर्मिती आणि वापर करण्यावर मनाई आदेश काढलेले होते। सदर मनाई आदेशानुसार कारवाई करण्याकरता माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, माननीय ACP शेखर देशमुख साहेब यांनी आदेशित केलेले होते। त्यानुसार आमचे कर्मचारी जनार्दन ढाकणे यांना गोपनीय बातमी मिळाली की चुंचाळे गाव शिवारात एका ठिकाणी नायलॉन मांजा ठेवण्यात आलेला आहे। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांनी सदर ठिकाणी त्यांच्या DB पथकासह जाऊन कारवाई केली। सदर ठिकाणी गौरव राठोड याच्याकडून 48 गट्टू जप्त करण्यात आले। सदर गट्टू कुठून आणले याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचा मित्र नामे विजय लोखंडे आडगाव या ठिकाणावरून त्याने घेतल्याचे सांगितल्याने आम्ही सदर ठिकाणी कारवाई केली असता तिथे 3 बॉक्स मिळून आले। अशा प्रकारे एकूण 1,80,600 रुपये किमतीचे 204 गट्टू जप्त करण्यात। नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर।